कितीही संकटे तरी जोपासले तू सत्व सर्वस्व पुनही ना हरवले कधी तुझे अस्तित्व निखाऱ्यांच्या वाटेवर निघाली कर्तव्य दक्ष सांगू का, मला ना आमचं लग्न अजिबात गाजावाजा वगैरे करत करायचं नाहीये. हा म्हणजे लग्नात हा जो काही पैसा खर्च होतो तो आम्ही आमच्या भविष्यासाठी ठेवू शकतो ना. अगं कुबेर कुबेर लक्ष्मीपती कुबेर, मला सांग तो कशासाठी ओळखला जातो? त्याच्याकडे असणाऱ्या वैभवामुळे. अगदी बरोबर. वैभव म्हणजे दादाचा जो मित्र आहे तो वैभव, तुम्ही त्याच्याबद्दल बोलताय? बाबा अगदी बरोबर. पण मला एक कळत नाही की त्या दोघी पुन्हा इथं कशासाठी आल्या आहेत. प्रॉपर्टीच्या हिस्स्यासाठी. काय? हा नाहीतर काय दिल त्या. फुटकी कवडी देणार नाही मी त्यांना. ऑफकोर्स तुला हवं ते देईन, पण त्यांना एक फुटकी कवडी सुद्धा देणार नाही. तुझ्या डॅडींना ही जमीन परत केल्याने तुझा हा हेतू कसा काय साध्य होणार आहे? अरे वैभव, मी हॉस्पिटलमध्ये होते तेव्हा माझ्या काळजीपोटी माझे डॅडी मला भेटायला आले, तेव्हाच ते मला परत मिळाले. बरं मग आता काय करायचं? मला काय वाटतं माहितीये का, आपण हा अनाथाश्रम आपल्या स्वतःच्या बळावर उभा करायचा. त्यासाठी जी जमीन लागेल ना ती स्वतः मिळवायची. स्वतः मिळवायची? आरती, अगं अनाथाश्रम उभा करण्यासाठी जी जमीन लागणार आहे ती विकत घेण्यासाठी किती पैसे लागतील कल्पना आहे का तुला? अरे पण जर प्रयत्न केले तर काहीच अशक्य नाहीये ना. हे बघ, मी ना भिसे काकांशी बोलले, ते त्यांचे कॉन्टॅक्ट वापरून आपल्याला जमीन मिळवण्यासाठी वाटेल ती मदत करायला तयार आहे. अर्थात त्याची वाट बघत आपण फक्त हातावर हात धरून बसायचं नाहीये. आपण सुद्धा प्रयत्न करू, म्हणजे आपण ना पेपरमध्ये वगैरे जाहिराती देऊ. लोक रिस्पॉन्स देतील आपल्याला? ऑफकोर्स, का नाही देणार. अरे समाजासाठी काहीतरी चांगलं करणाऱ्यांची संख्या खूप आहे. फक्त त्यांना आपल्या जेन्युनिटीची खात्री वाटायला हवी. आणि मला असं वाटतं की ती खात्री आपण देऊ शकतो. ठीक आहे. किती पैशाची गरज आहे सांगा. म्हणजे नेमकी वस्तू आम्ही शोधून देऊ, तेवढी विकून टाका, म्हणजे येतील तुम्हाला. नाव टाइमपास होत नाही म्हणून मी उगाच आपलं टाइमपास करण्याव्यतिरिक्त केलंय काय तुम्ही आजवर? दुसरं काही जमलंय का तुला माझ्या सुकुमार बाळा? झाली सुरुवात. आता तुला कुठे नोकरी शोधायला जायचंय म्हणावं तर तसंही नाही. अरे तुझ्या बापाचे एवढे उद्योगधंदे आहेत, त्यापैकी एकाच जरी लक्ष घातलंस तरी होऊन जाईल.
पूर्वी मला तू उद्योगधंद्यामध्ये मदत करायचंच ना. पूर्वी सारखं काही राहिलंय का आता? आरतीने मला लग्नाला नकार दिला तेव्हापासून माझं आयुष्यच बदलून गेलंय. एक स्त्रीनं पुरुषाचं आयुष्य बदलून टाकलं. हे तुम्ही बोलताय? हसावं की रडावं तेच कळत नाहीये मला. रेवतीने नाही का तुमचं आयुष्य बदललं? रेवतीचं नाव काढू नकोस आमच्या समोर. तू आणि इथं? हो, मीच रेवती शेवंताबाई वैजापूरकर साने. तुम्ही माझ्या घरी जाऊन माझ्या आईला धमकी देऊन आलात. आता तू आलीस, तुला सुद्धा सांगतो, माझ्या वाटेला जाऊ नका. जर गेलात तर मागात पडेल सांगून ठेवतो. चिडताय कशाला? उलट माझ्या घरी जाऊन माझ्या आईला धमकी देऊन आलात ना, त्याबद्दल आभारच मानायला आलीये मी. काय? हो, त्याचं काय आहे ना, तुम्ही असं काही करायला ठाऊक होतं मला, म्हणूनच मी घरात सीसीटीव्ही कॅमेरा लावून घेतला होता. आता तुम्ही आम्हाला जीवे मारण्याची धमकी दिल्यावर त्याचा पुरावा राहीलच ना आमच्याकडे. रेवती, पोलिसात तक्रार करून वरात काढू का तुमची? पण नको, एवढ्यात नको, अजून वेळ यायची, कारण गाढवावरून धिंड काढायची ना मला तुमची. रेवती, अति होतंय हे. मगाचपासून बघतो अण्णांचा अपमान करतेस. मुस्काट फोडेन. हो, तू माझा मुस्काट फोडणार? हिम्मत आहे का तुझी? दारू ठोसून ठोसून छातीचा पिंजरा झालाय तुझा. लायकी आहे का रे तुझी? माझी लायकी तुझ्यात तर मी येतो. सौरभ, काय? पुन्हा एकदा सांगते, माझ्या घरी येऊन माझ्या आईला धमकी देऊन गेलात ना, तर आब्रूची लक्तर वेशीवर टांगे ना, लक्षात ठेवायचं. ह्याच्यात आज सोक्षमोक्ष लावूनच टाकतो याचा. हॅलो, कोण बोलतंय? हो, खेकसताय कशाला? हे बघ बाळू. काय? बोला की. हे बघ, तू कितीही त्रास दिलास ना मला, तरी मी तुला भीक घालणार नाहीये, समजलं? अहो, भीक कोण मागतंय? आमचा हक्क मागतोय. जमिनीच्या व्यवहारात तुम्ही आम्हाला चुना लावलाय. हो, फसवलाय मी तुला, फसवलाय. बोल, काय करतोयस? मोडक. ए जा रे जा. तुला काय करायचंय ना ते कर, जा. हे बघ, कायदा माझ्या बाजूनी आहे. अगदी सुप्रीम कोर्टात गेलात ना दाद मागायला, तरी त्याचा काही एक उपयोग होणार नाही, समजतंय? टॉनिकची गोळी घेतली का काय आज? काय? नाही, लई जोर आलाय बोलायला म्हणून म्हणलं. ए बाळू. ए शान्या, तुला समजावून देखील समजत नाही ना, तर बघ आता मी काय करतो. अरे जा रे जा जा, तुला काय करायचंय ना ते कर, जा. आता करावंच लागल, पण एक ध्यानात ठेव, कायद्या बिद्याच्या भानगडीत पडणारा मी माणूस नाही. जे काय करीन ना ते बेकायदेशीर करीन, एवढं लक्षात ठेव. ठेव फोन आता. ए बाळू, हे बघ, ए बाळू. बाळू सकपाळ होता ना? आज काही वाकडं करू शकत नाही, तो नुसता फुल देतोय.
मला अजून नीट ओळखलं नाहीये त्याने. विश्वनाथ मोडक काय चीज आहे हे त्याला दाखवून द्यावंच लागेल. थांबवा हो हे सगळं. वीट आलाय मला या सगळ्याचा. हे बघा, त्यांच्या जमिनी जर त्यांच्या नावावर करणार नसाल ना तर निदान मी ती जमीन त्यांच्या नावावर करायचा प्रश्नच येत नाहीये, कारण ती जमीन माझ्या नावावर नाहीच आहे. च्या नावावर नाहीये. मग ती जमीन आरतीच्या नावावर आहे. काय? अहो पण ही गोष्ट त्या बाप लेकाला कळली तर ते आरतीला त्रास द्यायला सुरुवात करतील ना. मग मग आपण काय करायचं? अहो मी काय बोलते. जा ना, तुझी कामं कर. हा, जा. अहो जा म्हणतोय ना. सुमन, तुझे आभार कसे मानावेत ना मला खरंच कळत नाही. माझ्याकडे शब्दच नाहीयेत. बरं झालं, म्हणजे आभार मानण्याचा प्रश्नच मिटला. बरं, काका बरे आहेत ना? हो, अगदी आनंदात आहेत. इथे असते तर त्या नालायक भानुदासने त्यांचं जगणं नको केलं असतं. आमच्या गौरीच्या पण वाईटावर टपून होता तो मेला. सो आमच्या गौरीला संजीवन पसंत पडला आहे. बरं, आता पुढे कसं करायचं सांगशील? मी त्यांना बोलायला सांगते पेटींशी. एक बैठक करू आणि त्या बैठकीत ठरू साऱ्या गोष्टी. हो, पण सुमन. बोला काका. काय सुमन, की गौरीचं लग्न थाटामाटात करण्याची माझी परिस्थिती नाही आणि ऐपतही नाहीये, त्यामुळे. अहो त्याची काळजीच करू नका काका. नेसलेल्या साडीनिशी गौरीची पाठवणी करा, मात्र ती नक्षत्रासारखी असावी. घराचं घरपण टिकून ठेवणारा वारसा पुढे तिने चालवावा अशा विचारांची लोक आहेत. ती मंडळी तुमच्याकडनं कोणतीही अपेक्षा करणार नाही याची मी तुम्हाला खात्री देते. नाही, कसं आहे सुमन, की गौरीसाठी आम्ही जे राखून ठेवलंय ते आम्ही सगळं तिला देणारच आहोत. म्हणजे अगदी रिकाम्या हाताने तिची पाठवणी नाही करणार आम्ही. हो हो, इथे गौरीचं लग्न ठरतंय, तिकडे राधाचं जमलं. छान. काय मावशी, जगात देव आहे की नाही यावर तुमचं काय मत आहे? बहुतेक असावा. आरती येऊन जाऊन असते ना तुमच्याकडे? मी जात असतो तिच्याकडे. तुमच्या लेकीकडे लक्ष आहे माझं. कधी फोन केला की सांगते ना ती. भिसे काकांचा खूप आधार वाटतो मला म्हणते. विश्वनाथ काही तिच्याकडे जात नसेल ना, फोनही करत नसेल. लेकीची चौकशी तरी करतो का? चौकशी? तिचं नाव घेतलेलं सुद्धा चालत नाही त्यांना. माणसं कशी काय एवढी कठोर वागू शकतात कळत नाही. काय विचारू नका. रोज नुसती चिडचिड चिडचिड चिडचिड. आधी तो सकपाळ फोन करून धमक्या द्यायचा, आता त्याचा मुलगा त्रास देतोय. बाळू सकपाळ? हो, तोच. तो तर मेंटल हॉस्पिटलमध्ये असतो, तिथून कसा काय फोन करतो तो? तुम्ही फोनचं काय घेऊन बसलाय? तो घरी येऊन धमकी देऊन गेला. काय सांगते? हा, पण मला आता ना आरतीची काळजी वाटते. का? तुम्हाला माहित असेल ना, त्याच्याकडून जी जमीन हडप केली यांनी तीच आरतीच्या नावावर केली आहे. आता त्या बाप लेकांना वाटतंय की ह्यांनी ती जमीन घेतली म्हणून ह्यांना त्रास देत आहेत. पण जर त्यांना कळलं की ती जमीन आरतीच्या नावावर आहे आणि त्यांनी आरतीला त्रास द्यायला सुरुवात केली तर? नाही, आता ती वेळ नाही यायची. कशावरून म्हणताय? आरती ती जमीन विश्वनाथला परत करणार आहे. काय? हो. तसं झालं तर बरंच होईल, कारण ती त्या जमिनीवर अनाथाश्रम बांधणार आहे म्हटल्यावर यांनी डोक्यात राग घालून घेतली होती.
म्हणजे त्यांचा तो रागही निवळेल आणि या बाप लेकांचा माझ्या पोरीला त्रास पण होणार नाही. पण आरतीने अचानक असा निर्णय कसा घेतला जमीन परत द्यायचा? आरतीला आपला डॅडी तिच्याकडे परत हवा होता म्हणून तिने ती जमीन तिच्याकडे ठेवली होती. त्या दिवशी विश्वनाथ तिला हॉस्पिटलमध्ये जाऊन पाहून आला. त्या वेड्या पोरीला वाटतंय ते तिचा बाप तिला परत मिळाला, त्यामुळे आता ती जमीन तिला नकोय. बहिणी, तुम्ही खरोखर भाग्यवान आहात. थोडक्यात समाधान मानणारी पोरगी तुमच्या पोटी जन्माला आलीये. खरंच भाऊजी, खरंच आम्ही खूप भाग्यवान आहोत. अहो पण यांना कुठे मुलीची पर्वा आहे? ना मुलीबद्दल काय वाटत ना मुलाबद्दल. अहो दोघांचं तोंड सुद्धा बघायला तयार नाहीये हा माणूस. अशी ही धर्मकन्या. आरती, सौरभ, कशी आहेस? तू डायरेक्ट माझ्या घरात कसा आलास? हे माझ्या प्रश्नाचं उत्तर नाहीये. मी विचारलं कशी आहेस. हॉस्पिटल मधून तू आधी माझ्या घराच्या बाहेर हो. म्हणजे असं काय करते? हा, मी कोणी रस्त्यावरचा चोर किंवा लफंग आहे काय? आणि आपण दोघे एकमेकांना ओळखत नाही असं तर नाहीये ना? हा, तुझ्या आणि माझ्या बाबांनीच आपलं लग्न ठरवलं होतं, पण तू पळून जाऊन सौरभ, तू मला का त्रास देतोयस? मी तुला त्रास देत नाही, उलट मी तुझा त्रास कमी करण्याचा प्रयत्न करतोय. पण तू आहेस, मला समजूनच घेत नाहीस. मी तुला वचन देतो, मी ना ही सगळी व्यसनं सोडून देईन. शपथ. आपलं लग्न ठरलेलं त्यावेळेस कुठे मी सगळी व्यसनं करायचो? हा, पण तू माझ्याशी लग्न न करता त्या अरुण सोबत लग्न केलंस, म्हणून मी सगळी व्यसनं करायला लागलो. पण तू त्याची गुन्हेगार आहेस. गुन्हेगार आहेस, आणि त्याचं कॉम्पन्सेशन तू मला द्यायला हवंस. पण कॉम्पन्सेशन म्हणून मी तुझ्याकडे काय इतकं मागतोय? माझ्याशी लग्न कर, इतकीच तर मागणी आहे माझी. खूप खुश ठेवीन तुला मी. सौरभ, बस. आता जर तू माझ्या घरातून बाहेर गेला नाहीस ना, तर तुला धक्के मारून घराबाहेर काढेन मी. जातो, पण ही अशी धक्के मारून बाहेर काढण्याची भाषा केलीस ना तर भारी पडेल. सौरभ विद्याधर साने आहे मी.
गौरी काय गौराई काय करत होतात? काय नाही बाबा. अगं बाप आहे मी तुझा. हा? माझ्यापासून लपवतेस? संजीवनचा फोटो पाहत होतीस ना? हो बाबा. देखणं आहे ना? मी काय सांगू बाबा, जी तुमची पसंत तीच माझी पसंत. मला राहून राहून एक असं वाटतंय की रेवती आणि तिची आई यांचं इथं येणं त्यांच्या इच्छेनं झालेलं नाही. मग कुणाच्या? त्यांचा बोलविता धनी कुणीतरी वेगळाच आहे. तो कोण आहे याचा आपल्याला शोध लावायला हवा.